नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, काल मी जो व्हिडिओ अपलोड केला की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत, तर अशा बहिणींनी ई-KYC कशी करायची किंवा आता या बहिणींनी यापुढे काय करावे, तर यावर बऱ्याच ताईंची कमेंट्स आलेली आहे की तुम्ही यात काही सांगितलेलंच नाही. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्ही लक्ष देऊन नीट व्हिडिओ बघितला नाही. तर पुन्हा मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणलेले आहे. तर ई-KYCमध्ये जर ज्या बहिणींना पती नाही आणि वडीलही नाही, म्हणजे दोन्ही नाही आहेत, तर अशा महिलांनी काय करायचं? कारण की तसे काही वेबसाईटमध्ये ऑप्शनच आता नाही आहे. तर आम्ही म्हणजे मी पर्सनली वैयक्तिकरित्या सरकारला प्रश्न पाठवलेला आहे की वेबसाईटमध्ये बदल करा. कारण की तुम्ही वेबसाईटमध्ये ते ऑप्शन ठेवलेलं नाही. कोणतं? की तुम्ही फक्त काय म्हटलेलं आहे, तुम्ही पतीचं आधार नंबर भरा किंवा वडिलांचा आधार नंबर भरा. हो, बरोबर आहे. ज्यांना पती आहे ते पतीचा आधार नंबर भरतील ई-KYC करताना, आणि ज्यांना वडील आहे ते वडिलांचा आधार नंबर भरतील. परंतु ज्यांना पती पण नाही आणि वडील पण नाहीत, तर अशा बहिणींनी काय करायचं? अशा बहिणींसाठी वेबसाईटमध्ये ई-KYC करत असताना काहीही ऑप्शन सरकारने ठेवलेलं नाही. त्यासाठीच सरकारला आम्ही म्हणजे मी प्रश्न पाठवलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांना मी प्रश्न पाठवलेला आहे की तुम्ही वेबसाईटमध्ये ऑप्शन आणा, वेबसाईटमध्ये तुम्ही बदल करा आणि वेबसाईट तुम्ही अपडेट करा. म्हणजे ज्या बहिणींना वडील आणि पती नाही, दोन्ही पण नाही आहेत, तर अशा बहिणींनी ई-KYC केलीच पाहिजे. उलट अशा बहिणींना तर जास्त आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची. हो, आणि सरकारला अशा बहिणींना ई-KYC मध्ये बदल करावाच लागेल. सरकारला ई-KYC वेबसाईटमध्ये मोठे म्हणजे स्पेशली हे ऑप्शन आणावंच लागेल की ज्या महिलांना पती आणि वडील नाही, तर अशा महिलांनी कोणाचे आधार कार्ड भरायचे? कारण की एकतर सरकारने त्यांचं जी लाडकी बहीण लाभ घेत आहे आणि ज्या बहिणीला पती आणि वडील दोन्ही नाही आहेत, तर अशा बहिणीने तिचा स्वतःचाच आधार नंबर भरावा असं ऑप्शन सरकारने द्यायला हवं. कारण की तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नाहीतर परत सरकार आणेल आईचा नंबर भरा. पण अशाही काही बहिणी असतील की त्यांना आई पण नसेल. अशा भरपूर महिला आहेत की त्या एकट्या राहतात. आता मला भरपूर महिलांचे कमेंट्स येतात, तर त्यामध्ये बऱ्याच बहिणींचं मी जेव्हा कमेंट वाचते ना, तेव्हा मी अक्षरशः रडते. तुम्हाला खरं वाटो नाही तर नको वाटो, पण मी खूप वेळा रडलेली आहे तुमचे कमेंट्स वाचून. परंतु मी तुम्हाला सांगते, तुम्ही लढा. मी परत सांगते ताई, म्हणजे लढा म्हणजे काय, तर तुम्हाला काहीही अडचणी येऊ दे, तुम्ही प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करा आणि त्या अडचणीवर काय उपाय आहे ते शोधा आणि लढा आणि पुढे चला. तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण की मी स्वतःचा माझा अनुभव तुम्हाला सांगते. मी 2022मध्ये जेव्हा माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं, तेव्हापासून तर आतापर्यंत मी काय कमी स्ट्रगल करते आहे का? अहो, मी तर दररोज अनंत असंख्य समस्यांना तोंड देते आणि माझं यूट्यूब चॅनल मी म्हणजे चालू ठेवलेलं आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनात पण आणि यूट्यूबच्या बद्दल पण आणि सगळ्याच बाबतीत मी माझ्या जीवनात असंख्य प्रॉब्लेम्सला मी तोंड देते. म्हणूनच मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते की तुम्ही हिंमत हरू नका. तर मी हा प्रश्न सरकारला पाठवलेला आहे, म्हणजे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. तर यावर नक्की काही ना काही सरकार ऑप्शन आणेल, वेबसाईटमध्ये बदल करेल आणि अपडेट आणेल. तर जसंही मी माझ्या हाती लागलं अपडेट की मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की वेबसाईट बदल होणार आहे, वेबसाईट अपडेट होऊन येणार आहे आणि त्यामध्ये सरकारने ऑप्शन आणावं. आम्ही ही सरकारला विनंती करत आहोत असं मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे.
परंतु बऱ्याच बहिणींना ते कळालंच नाही. तर हरकत नाही, तुमच्यासाठी आज हा परत स्पेशल व्हिडिओ आपण आणत आहोत. तर लाडक्या बहिणी, काळजी करू नका, यावर नक्की सरकार काही ना काही उपाय काढेल, सोल्युशन काढेल. तर कारण की लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना ही गरजू महिला आणि कष्टकरी महिला, गरीब महिला, ज्या महिला दिवसभर काम करतात, शेतात जातात वगैरे वगैरे, धुणं भांडी करतात, किंवा ज्या महिला निराधार आहेत, ज्या महिला परित्यक्त्या आहेत, ज्या महिला विधवा आहेत, ज्या महिलांना कोणाचाच आधार नाही, ते स्वतःच कष्ट करून पोट भरतात, अशासुद्धा भरपूर महिला महाराष्ट्रात आहेत. आणि अशा सर्व महिलांनाच तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या महिला अशा आहेत की ज्या महिलांना दोन्ही पण नाही आहेत, म्हणजे दोन्ही पण आधार नाही आहेत ना, वडिलांचा पण आधार नाही आणि पतीचा पण आधार नाही, म्हणजे दोन्ही पण त्यांच्या जीवनामध्ये नाही आहेत, तर त्यांच्यासाठी तर सरकारने नक्की वेबसाईटमध्ये KYC करताना हा ऑप्शन आणलाच पाहिजे, असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सांगत आहोत. आणि तुम्हीसुद्धा मला साथ द्या, सपोर्ट करा, भरभरून मला कमेंट करा. काय कमेंट करायची तुम्हाला सगळ्या बहिणींना, की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत त्यांच्यासाठी वेबसाईट आणा, नवीन वेबसाईट आणा, किंवा वेबसाईटमध्ये बदल करा, असं सगळ्या बहिणींनी कमेंट करा. प्रत्येक बहीण, जी पण बहीण व्हिडिओ बघेल ना, त्या प्रत्येक बहिणींनी तुम्ही अशी कमेंट करा. सरकार जागं झालंच पाहिजे, सरकारने वेबसाईटमध्ये हे ऑप्शन आणलंच पाहिजे. कारण की अशा बहिणींना तर जास्त आवश्यकता आहे, अशा बहिणींना सरकारने मदत केलीच पाहिजे. वेबसाईटमध्ये सरकारने लवकरात लवकर बदल केलाच पाहिजे, अपडेट आणलंच पाहिजे, आणि हे ऑप्शन सरकारने आणलंच पाहिजे. हो, आपण लढूया, सरकार नक्की यावर विचार करेल. आणि आपण यापुढेही परत, मी म्हणजे ॲक्च्युअली मी 2 ते 3 ठिकाणी हा म्हणजे प्रश्न पाठवलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर वेबसाईटमध्ये बदल करून, अपडेट करून, नवीन वेबसाईटमध्ये तुम्ही हे ऑप्शन आणा. कोणासाठी? तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशांसाठी, कारण अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. तर लाडक्या बहिणी, काळजी करू नका, चिंता करू नका, लवकरच सरकार पटकन यावर निर्णय घेईल. कारण की किंवा GR आणेल, किंवा नवीन वेबसाईट आणेल, किंवा वेबसाईटमध्ये बदल करेल, तोपर्यंत आपण वाट. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीत आहे ना की मी जसा तो मुद्दा लावून धरला होता की सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर तो व्हिडिओचा मुद्दा मी मांडला होता, आणि त्याच विषयावर मी भरपूर व्हिडिओ बनवले होते. कोणता? तर जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी सरकारने, म्हणजे अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका, जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी हे नवीन अपडेट आलेले आहे. जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी सरकारने विचार करावा, असे अनेक मी त्यावर व्हिडिओ आणले होते. तसंच आता आपण हा मुद्दा लावून धरूया. म्हणजे जसं अंगणवाडी सेविका आल्या आणि सगळ्या पडताळणी करायला लागल्या, आणि तो मुद्दा म्हणजे त्या मुद्द्यावर सरकारने हात घातला, तसं आपण आता हा मुद्दासुद्धा लावून धरूया. कोणता मुद्दा? तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा बहिणींसाठी सरकारने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, असा आपण आता हा मुद्दा लावून धरूया. आणि सरकारने लवकरात लवकर हे केलंच पाहिजे. तर लाडक्या बहिणी, तुम्ही मला सगळ्या बहिणी सपोर्ट करा, भरभरून कमेंट करा, तुम्ही व्हिडिओ लाईक करा, सगळेजण माझा चॅनल सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की कळेल ना. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझा पुढचं व्हिडिओचं अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये मिळणारच नाही. तर तुम्हाला नुसतं चॅनल सबस्क्राईब नाही करायचं आहे, तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यावर घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन येतात, त्यात तुम्हाला ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल. कारण की आता तुमच्यासाठी आता पुढचे सगळे व्हिडिओ आणायचे आहेत ना, त्यासाठीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळ्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा. आपण सगळेजण आपली काळजी घ्या, आनंदी राहा. लाडक्या बहिणी, पुन्हा सांगते, चिंता करू नका, नक्की यावर मार्ग निघेल. सो थँक्यू व्हेरी मच.